सोमेश, जर आपण दोन्ही ठिकाणचा विचार केला तर भाजप असेल काँग्रेस असेल या दोघांनाही हरियाणामध्ये आपणच सरकार स्थापन करू असा विश्वास वाटतोय आणि दोनही बाजूचे कार्यकर्ते या सगळ्या आकड्यांकडे लक्ष ठेवून आहेत। व्यंकटेश केसरी ज्येष्ठ पत्रकार सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। खरं तर जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुका होत आहेत। लोकसभेनंतर या दोन विधानसभा होत आहेत आणि महाराष्ट्राची विधानसभा येऊ घातलेली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने या दोन विधानसभा निवडणुका लिटमस टेस्ट आहेत असं म्हटलं तर ते गैर ठरू नये। सध्याचं चित्र पाहता तुम्हाला काय वाटतं? नाही, असं आहे की प्रत्येक राज्याच्या निवडणुकीचं एक कॅरेक्टर वेगळं असतं। मीडियाला आपल्याला सर्वांना आवडतं की ह्याचा परिणाम त्याच्यावरती होईल, त्याचा परिणाम त्याच्यावरती होईल, परंतु मोठ्या मोठ्या ज्या लाटा आलेल्या आहेत 1984 ची लाट पहा तुम्ही किंवा त्याच्यानंतरच्या लाटा पहा, विधानसभेचे निकाल आणि लोकसभेचे निकाल हे वेगळे असतात आणि विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक राज्याचे थोडे बहुत परिणाम 100% होत नाहीत, परंतु याच्यामध्ये जे दिसतं असं की काल सुद्धा काही लोकांनी प्रिडिक्शन केलं होतं की हरियाणामध्ये हे क्लोज कॉन्टेस्ट होईल। भारतीय जनता पक्ष 38 आणि काँग्रेस 44 असं त्यांनी सांगितलं होतं, प्रिडिक्शन केलं होतं। म्हणजे याचा अर्थ असा की 5-7चा फरक आहे म्हणून। आणि जम्मू काश्मीरमध्ये ॲज पर दी एक्सपेक्टेशन्स असं झालेलं आहे, कारण काश्मीर जरी भारताच्या मुख्य प्रवाहात आणला असा दावा केला असला तरी व्हॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाला मान्यता नाही आहे, कारण तिथे कुठे ना कुठे त्यांची आयडिओलॉजिकल पोझिशन, त्यांच्या कामाची पद्धत आणि काश्मीर लोकांचं जे माइंडसेट आहे, विशेषतः 10 वर्षापासून जो एक प्रचार झाला की काश्मीरी जे आहेत खोऱ्यातले लोक ते भारत विरोधी आहेत असा प्रचार झाला आणि त्याचा जो काही परिणाम असतो तो झालेला आहे। परंतु याच्यामध्ये हरियाणामध्ये 25% जाट आहेत, 21% दलित आहेत आणि काँग्रेसमधले रुसवे फुगवे जे झालेले आहेत त्याचा परिणाम कुठे ना कुठे निवडणुकी अगोदरचा जो रुसवे फुगवे झाले होते त्याचा परिणाम झालेला दिसतो। पण भारतीय जनता पक्षाच्या वेळेस असं वाटत होतं की ही 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आहे आणि सुनामी येईल किंवा मोठी लाट येईल, याचा अर्थ तशी लाट दिसत नाही आहे आणि कास्ट कॉम्बिनेशनमध्ये अँटी जाट जे मतदारांचं कन्सॉलिडेशन आहे ती कुठे ना कुठे झालेली दिसते। परंतु ह्या दोन्ही राज्यातल्या निवडणुका आणि महाराष्ट्रातली निवडणूक याच्यामध्ये तुलना आता करणं गडबडीचं होईल। म्हणजे ते करायचा मोह सर्वांना होतो, परंतु तो त्याचे कॅरेक्टर वेगळे आहेत। महाराष्ट्राचं तसे पॉलिटिकल आणि जिओग्राफिकल कॅरेक्टर वेगळंच आहे। म्हणजे महाराष्ट्रात तशी लाट एक विदर्भात असेल तर ती पश्चिम महाराष्ट्रात नसते, मुंबईत असेल तर ती मराठवाड्यात नसते। त्यामुळं आता काही बोलणं हे अवघड आहे। त्याचं कारण असं की पुन्हा म्हणजे कॅन्डिडेट्सची नावं घोषित व्हायची, कोण किती लढणार काय नाही। परंतु हे खरं की मोठं आव्हान दोन्ही पक्षांना आहे, म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीला दोन्ही मोठं आव्हान आहे। सर तुम्हीही सोबत राहात। महाराष्ट्राच्या अनुषंगानं एक छोटी कमेंट मला जाणून घ्यायची आहे सरिता कौशिक मॅम यांची, की अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटला नाही। अवघ्या काही दिवसांमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, आचारसंहिता जाहीर होतील। महाराष्ट्राच्या या संपूर्ण परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर मला वाटतं की प्रत्येक राज्याची जी समीकरणं असतात ती आपापली वेगळी असतात आणि हे लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे। मात्र परिणाम काय होतो असं जर आपण विचारलं तर त्याचा परिणाम हा कार्यकर्त्यांच्या मोरालवर होत असतो। कार्यकर्त्यांचा जो आत्मविश्वास असतं, त्यांना जे बळ मिळतं एखाद्या निकालातून काम करण्याचा, त्यांचा उत्साह, त्यांचा जोश जो असतो त्याच्यावर नक्कीच परिणाम होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून खरं तर मला वाटतं निवडणुकीचा निकाल हा महत्त्वाचा ठरत असतो। अगदी या निवडणुकीच्या पाठोपाठ आता 3 निवडणुका आपल्याला परत आहेत। महाराष्ट्राबरोबर झारखंडही आहे, दिल्ली पण आहे आणि त्यामुळे ह्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत। दोन्हीकडे सरकार यावं याचा प्रयत्न म्हणजे केंद्रात आहे आणि आता ह्या राज्यांमध्ये सरकार यावं याचा प्रयत्न भाजपा नक्कीच करते आणि त्यामुळे आता इथं जे काही होईल त्याचं एक मोराल बूस्टिंग म्हणा, मॉरल विक्ट्री म्हणा, हा अशा पद्धतीचा परिणाम मात्र राज्याच्या प्रचाराच्या दरम्यान नक्कीच होईल। आता उरला प्रश्न आपल्याकडल्या वाटाघाटी, तर त्याला ह्या खेपेला तरी खूप उशीर होणार नाही। अजून आचारसंहिताही लागू झालेली नाहीये, ती लवकरच होणार असं कळतंय। मात्र आणि ती करावीही लागेल। मात्र
ह्या खेपेला हो. लोकसभेमध्ये उशीर झाल्यामुळे जे नुकसान झालं ते मला वाटतं दोन्हीही ते यावेळी आपल्याला टाळता येऊ लोकं शकतं. आणि टाळतील. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं म्हणायचं झालं तर घोडा मैदान दूर नाहीये, त्यामुळे लवकरच कळेल की नेमकं काय चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.